तर मी आणि आपला चिराग भाऊ दोघ जणच चाललेलो आहे. किती वाजताय काय माहिती. गाडीचं ऍव्हरेज चेक करा तुम्ही एकदा. कसं आहे काय गाण्याचं नाव आहे सांग. कोणतं जन्नत नाही, आमची जागा जहन्नम मध्ये. या पोरीच्या नादात आहे ना मोबाईल पडला खाली. नादा पुढे काय हो. अख्ख्या घाटात क्वचित गाड्या दिसत. बघा बरं कसा बापाचा पेट्रोल पंप असल्यागत गाडी आडवी लावली. बघा 117 किलोमीटर ओनली. तुम्हाला एक लाईफ लेसन देतो भाऊ. पैशा पुढं सगळं सॅक्रिफाईस करा. नाती नुती ताती पुती काय नसतं भाऊ. पैसा फेको तमाशा वे. 6.5 तासाच्या ड्राईव्ह नंतर फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर. 5:25 झालेले आणि आपण आता परभणीत. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. भरपूर दिवसानंतर तुम्हाला परत हे थोबाड दाखवते. कॉज खूप बिझी असतं मी, जरा कामं पण चालू आहेत. पण असं पण एक्सक्यूज देता यायचं नाही की मी बिझी आहे म्हणून ब्लॉगकडे दुर्लक्ष होतं आहे. थोडंसं जरा थोडीशी कळ काढा भाऊ. क्वालिटी ब्लॉग आणणार आहे नंतर आत्ता नाही नंतर. हा ब्लॉग पण लय क्वालिटी होणार आहे. सीन असं आहे 10 वाजलेले आहेत आणि उरकलेलं आहे. ॲक्च्युली लय लांब चाललेलो आहे. इव्हेंटसाठी माझ्या कामासाठीच चाललेलो आहे, पण भरपूर लांब चाललेलो आहे. पहिल्यांदाच म्हणजे माझ्या इव्हेंटच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एवढ्या लांबची ऑर्डर घेतलेली आहे आपण. भरपूर लांब आहे. कुठं काय चाललं आहे स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. कोण नाही, चिराग आणि मीच दोघंच चाललेलो आहे. कुठं काय जातोय कंटिन्यू करा. मीनवाईल कट्टू डायरेक्ट गाडीत लॉक चालू केलेला आहे. एक तर सवय मोडलेली आहे त्यामुळे काय बोलू काय नाही असं सुचना मला. तर मी आणि आपला चिराग भाऊ दोघ जणच चाललेलो आहे. एकमेव कार्यकर्ता असं आहे कुठं जायचं म्हणलं की नाही म्हणत नाही भाऊ. त्याला काल म्हणलं मी उद्या जायचं आपल्याला. मला कुठं म्हणलं लांब. मला ठीक आहे ओके डन. आणि निघालोय आम्ही दोघ जण. कुठं काय चाललोय आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळूनच जाईल. रात्रीचा निघालोय, कशासाठी चाललोय काय आहे नक्की बघत राहा, कळेल तुम्हाला. आता 300 किलोमीटरची जर्नी आपल्याला पार करायची आहे. सो सावकाश जाणार आहे. घरच्यांनी एकतर निघतानाच म्हणलेलं आहे भाऊ सावकाश जा 4दा म्हणलेलं आहे. तर मग घरच्यांच्या आदेशचं पालन करत 70-80च्या स्पीडने गाडी पळवणारच नाही. 70-80 निवांत जाणार आहे. त्यामुळे लवकर निघालेलो आहे. तसं जायला 4-5 तासच लागतात, पण म्हणलं लवकर निघू आणि सावकाश जाऊ, सावकाश पोहोचू. ॲव्हरेज पण निघाला आपला व्यवस्थित, सगळं ओके मध्ये होऊन जाईल. सो बघत राहा नक्की काय नियोजन आहे. चला वाघोलीत पोहोचलेलो आहे आणि आपल्या गाडीचं एक तर रेंज कमी दाखवते 34-36 किलोमीटरचेच. पहिलं वाघोली चौकात काय करू, टाकी फुल करू गाडीची, मग नॉन स्टॉप निघू. कुठे निघतोय ते 1-2-3 रेड बुला फक्त गाडीत टाकतो. चिप्स फिप्स जरा किरकोय मारकोय खायला करून मग डायरेक्ट नॉन स्टॉप डायरेक्ट नगरमध्ये जाऊनच थांबू आपण. नगरचे आपले कार्यकर्त्यांना भेटू, दोस्त लोक जेवढे असतील तेवढे. म्हणजे स्टोरी टाकतो, स्टोरी बघून जे फोन मेसेज करायला आपण त्याला भेटू. काय विषय उज्जैनच्या वेळेस कसं स्टोरी लावलं की लगेच पब्लिक मेसेज करायचं फोन करायचं, तसं करू आपण. लय लांब चाललेलं आहे. जवळपास 350 किलोमीटर कव्हर करायचंय रातोरात. उद्या सकाळी आपल्याला तिथं पोहोचायचंच आहे, पण होऊन जाईल. सावकाश जाणार आहे त्यामुळे लवकर निघालेलं आहे. तसं माझं नियोजन होतं पहाटे निघायचं, पहाटे गपक्यात जोरात जायचं, पण परत म्हणलं नको रात्रीच जाऊ, उशिरा निवांत जाऊ, हळूहळू जाऊ. आपल्याला काही घाई नाही, कुठं घोडं काय म्हणतात लढाई नाही जायचं कुठं. सावकाश आपण 80-90चा स्पीड मेंटेन करू, जाऊ, ॲव्हरेज पण काढू, पैसे बी वाचू, सावकाश जाऊ, सावकाश. चला फ्युल अप करू आणि मग पुढे जाऊया. सो गाईज चला टाकी फुल करू पहिले. बसल का एवढ्यात पण बसल, जेवढं बसल तेवढं बसल. किती नाही 90 रुपयाने डिझेल आहे. किती बसतंय काय माहिती, बघू बसल माय मग ते पूर्ण. हा सो गाईज चला फ्युअल अप तर झालेलं आहे. आता नॉन स्टॉप डायरेक्ट नगरलाच निघूया. हवा चेक करता. सफारी हे जुनं मॉडेल रे, हे नाही हे जे आत्ताचं फेसलिफ्ट मॉडेल आहेत ना ते लय भारी. सो गाईज ह्याच ब्रँडची दुसरी गाडी ते टाटा हॅरियर, ते आपल्याला आवडते. घेऊ आपण एक दिवस नक्की घेऊ, 2-3 वर्षानंतर हवा भरून घेऊ. म्हणजे डिझेल झालं हवा झालं काय टेन्शनच नाही आता.
आता नॉनस्टॉप निघायचं डायरेक्ट. तो गाईच सगळे प्रिकॉशन झालेले, डिझेल झालेले, हवा चेक झालेली आहे. आता निघालेलो आहे आपण. सगळे लाईट लावते गावड आहे, लाईट पण नाही लावली तसंच चाललंय ईव्ही वालं. कसं काय येणार आम्हाला गाडी आहे म्हणून. सो चला गाईच भेटूया नगर मध्ये. काय करता सीएनजी TNGच्या गाड्या घेऊन. किया सेल्टॉस आहे आता, किया सेल्टॉस घेऊन चाललोय मी. गाडीचं ॲव्हरेज चेक करा तुम्ही एकदा. 24.6 चं ॲव्हरेज आहे बघा. सीएनजीच्या गाड्या किती देतात? 25-26 ॲव्हरेज. डिझेल गाडी आहे आपली बघा ही 24.24 आणि असंच कॉन्स्टंट चालत राहिलो तर ऑलमोस्ट 25-26 ॲव्हरेज द्यायला बसली गाडी. रश नाही काय, 60-70 चाललेलं आहे निवान मध्ये. बघू ह्याच्यापेक्षा पण हायएस्ट ॲव्हरेज जर निघला तर ती पण क्लिप तुम्हाला नक्की व्लॉग मध्ये पाहायला भेटेलच. जर्नी एकदम अमेझिंग होणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात स्किप करू नका. भरपूर दिवसानंतर व्लॉग आलेला आहे, त्या व्लॉगला भरपूर प्रतिसाद द्या. जे कोणी नवीन आहेत चॅनलवर बाई सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला वाटत असेल आवाज जरा वेगळा चेंज, घसा बसलेला आहे. ऍक्च्युली मी आजारी पडलेलो आहे. रोज काम करून, रोज दिवसातून 2-3 काम आहेत मला. आणि अचानक एवढ्या लांबचं पण काम घेतलं आपण. ऍक्च्युली क्लायंट आहे ना, क्लायंट बोलले तुम्ही फक्त आकडा सांगा दादा, आम्हाला तुमच्यापाशीच काम करायचंय. सो त्यासाठी एवढ्या लांब चाललेलो आहे क्लायंटच्या आग्रहास्तव. सो चला जर्नीची तुम्ही मजा घ्या, आम्हीही घेतो, तुम्हीही घ्या. आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. चलो हे बघा, बोलता 24.8 झाला तो ॲव्हरेज काढण्यात एक्सपर्ट आहे मी, कारण गरिबीतनं वर आलेलं आहे आपण. शेट डिझेल कसं वाचवायचं आपल्याला चांगलं माहिती आहे. सो गाईज समोर बघा बस मध्ये काय बाबा बघा, बाबा एक पोरगे ए पोरे ते समोर बघा एका बस मध्ये दिसतात सगळे. एका कसले नाचत आहेत बघा गाईज. नाचो फ्री का शो, नाचो फ्री का शो, नाचो. ते ढकलला उतरून येते लाडायला. कसं आहे ढेकडेक देवा. आम्ही पण असंच एन्जॉय करायचं शाळेत असताना, सहलीला जावा जायचं. तू कुठली नसती बाबू. त्याचं गाणं नाही लावत आम्ही. हा काय गाण्याचं नाव आहे सांग. कोणतं? जन्नत नाही, आमची जागा जहन्नम मध्ये. जन्नत मध्ये आम्हाला जागा नाही. मला हे गाणं ऐकू दे, मग तुझं ते गाणं लाव. केकेच आहे ना, के असो नाही तर बीके असो. नाही त्याची गाणी नाही का शोधत नाही स्वतः से ऐकणू जिथं पुल्या नात्यास काही. नवीन ना, एक जण लय मराठी गाण्यांना शिव्या देते. काय मराठी गाणे ऐकत काय, आता स्टोरीला पोस्टला आहे ना मराठी गाणी लावून फ्लेक्स करतात माहिती काय. मराठीत चालणार नाही, असलं हिंदी इंग्लिश नाही चालले, मराठीच. किती काय मराठी गाणी लावल्याची बाई, काय गाणं लावले तू जिथे मी तिथे सरसुकाचे. आता तीच गाणी लावतात पोस्टला, हवा करतात. किती बी शिकलेले असेल ना तरी मराठीच लावायला. हा लाव रे ते व्हिडिओ आपला, लाव रे ते गाणं. अरे तू किती बी जन्नत आहे का ऐकलं ना, शेवट तुझी जागा आहे ना जहन्नुम मध्येच आहे, नरकातच आहे तुझी जागा शेवट. हा काय तो गाईज या पोरीच्या नादात आहे ना मोबाईल पडला खाली. आता कुठं पडलाय ते गाडी थांबून बघायला लागेल. मग काय मग कुठे गेला आता कुठे दिसतोय. हा अरे स्पीकरला फोन आहे ना, ऐकू कसं येत म्हणजे डंगर पोरगी. नादा पुढे काय हो. चला नाद भयंकर नाही भंगार. ते पुढंच घ्यायचं काहीच ना घ्यायचं, पुढंच घेऊ संपल लागतात. हा हा खुंदगार वारा सहारा आले स्वच्छंद भेटजे. सो गाईज चला
बिस्लरी वगैरे रेड बुल वगैरे घेतलेले आहेत आणि थोडं चॉकलेट पण घेतलेले आहेत. 2-3 चाकळायला आपलं बरं आहे गाडीत बसल्या बसल्या. पलीकडे जागा आहे का ते ह्याच्यात ठेव आतमध्ये नाही तो ह्यात ठेव कूल डे. सो गाईज कट्टू नगरमध्ये पोहोचलेलो आहे आणि वेलनेसमध्ये आलेलो आहे काहीतरी चट्टर खायला घ्यायला. चिप्स तर घेतलेले आहेत. हे असलं बिस्किट नको वाटतं रे खायला का घ्यायचं. हे काय वरती कोणते हे वेगळंच आहे कॅडबरी चौको काहीतरी बोरोबन आहे ब्लॅक बोरोबन. वेलनेस चायला 2 चिपची पुढं घेऊन आलोय फक्त बाकी काहीच नाही. सडनली भूक लागली अचानक आणि इकडं काही भेटाना पण असे दरा झालेले. आता म्हणलं कुणाला फोन करा आपल्या कार्यकर्त्यांना तर 2-3 तास खातील आपल्या त्यामुळे फोन करा ना मी कोणाला जाऊ बघू येताना थांबू कारण ऑलरेडी जर थांबलो ना टाइमपास जर केला ना लेले घाण लेट होईल मला त्यामुळं म्हणलं चला. सो गाई चहा घेतलेला आहे आणि चहा पित चाललेलं आहे. चहा पिऊया आणि मग निघूया पुढे. सो चला चहा पिलेला आहे म्हणजे झोप यायची नाही राहिलेलाच किती असा देव. चला सो गाई चलो. तिचा अरायवल दाखवते बघा सकाळी 5:45 4 तास 36 मिनिटाची ड्राईव्ह करायची अजून 252 किलोमीटर. आत्ताशी आलेलो आहे 112 किलोमीटर. गाडीने यावर दिलाय 23चा. चला सो गाईज कर बरं 1 मिनिट. सो गाईज घाट एरियामध्ये आलेलो आहे. घाट दिसतोय आणि भाई पुढं बी एक बी गाडी नाही. सॉरी हाय नाही ट्रक घाट चालू झाल्यापासून हा पहिला ट्रक दिसलाय घाट चालू झाल्यापासून. गाडीच ना अख्ख्या घाटात एकच गाडी आत्ताशी एक ट्रक दिसलेला आहे आणि इतके खुंखार रोड आहेत ना काय सांगू तुम्हाला. आणि बाय द वे बघा आमची पार्टी चालू आहे. चिप्स खोललंय हिल खोललंय भाऊ तर मांडी घालूनच बसलेला आहे रिलॅक्स मध्ये. झोपायचं तिकडे गेल्यावर झोपायचं गाडीत नको झोपो भाऊ. तिकडे गेल्यावर रे गाडीत जर भाऊ झोपला नाही माझं काही करत नाही. नींद कम ख्वाब ज्यादा है लगता मुझे प्यार है ऐसा खुमार है. सो गाईज रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि एक ढाबा दिसला म्हणून बंद आहे म्हणून आम्ही आलेलो आहे. पण हे ढाबा बंद आहे. इथं काय आहे बघू ढाबा तर बंद आहे पण इथं एक टपरी टाईप काय तर चालू आहे. तिथं बघू काय भेटते का काय खात चाललो आम्ही रिलॅक्स मध्ये चरत म्हणजे कसं झोप बी यायची नाही आणि बोर बी व्हायचं नाही. आपलं मस्त रिलॅक्स करीत जायचं. सो गाईज अख्खा सामसुम रोड आहे. एक पेट्रोल पंप दिसला ते बी बंद पडका. तिथं गाडी लावली म्हणलं जरा फोटो तरी काढावं जरा फोटो तरी काढावं. जरा फोटो काढतो थांबा. बघा बरं कसा बापाचा पेट्रोल पंप असल्यागत गाडी आडवी लावली तिकडं चाको बाहेर काढून त्याच्या वायला फुल हवा. पण पेट्रोल पंप बंद आहे. पेट्रोल पंप चालू व्हायच्या आधीच आपण पेट्रोल पंपचा काहीतरी उपयोग करून घेतला. बाय द वे गाडीचं लुक एकदा पहा कशी दिसते. हा तर चला आता. सो गाईज किती राहिले बघा 117 किलोमीटर ओनली. परभणी 117 बाई साहेब. आणि आपण आलेलो किती 231 किलोमीटर आलेलो आहे. गाडीने जरा व्यवस्थित ॲव्हरेज दिला 23चा. अजून राहिलेलं 134 किलोमीटर ओनली. पोचून जाईल. अरायवल टाइम दाखवते आता 6 वाजता. बघू आता आपल्या किती वाजता पोहोचतोय आपण. आता 3:30 वाजलेले आहेत
आणि एक स्ट्रेच ब्रेक घ्यायला उतारलेलं आहे, कारण नॉनस्टॉप गाडी चालवत आलोय 150 किलोमीटर. जरा आता एक स्ट्रेच ब्रेक घेऊया आणि मग निघूया परत पुढे. देवा, तुम्हाला एक लाईव्ह लेसन देतो भाऊ. पैशा पुढं सगळं सॅक्रिफाईस करा. नाती नुती टाती पुती काय नसतं भाऊ. पैसा फेको तामाशा देखो असाच नसतो. जिथून पैसे भेटत असाल ना बिंदास शिरा. फक्त वाईट ह्याच्यात नाही, चांगलं कष्टाची कामाई म्हणतोय मी. नाही तर तुम्ही बसाल चरस गांजा ऐकायला, तसलं नाही. कष्टाची, हे बघितलं कष्ट. कामासाठी 350-400 किलोमीटर पार करून कामासाठी चाललेलं आहे, ह्याला कष्ट बोलतात. असले कष्ट तुम्हीही करा. चला, एक स्ट्रेच ब्रेक झाला 2 मिनिटाचा. आता निघूया. असं वाटायला लागलंय कुठल्या जंगलात आलेलं आहे का काय. रोड एकदम सामसूम, गाडी नाही, घोडा नाही, बाबा नाही, बाबी नाही, कोण नाही. आता राहिलेले ऑलमोस्ट 102 किलोमीटर राहिलेले अजून. आता 102 करायला किती वेळ लागतोय काय माहिती. पण जाऊया, डुगू चाललेलं आहे, त्यामुळे एवढा काय लोड नाही. हळूहळू पोचू. असंही कुठं लढाय जायचंय, तिकडं जाऊन काय आहे दावा, तिकडं जाऊन झोपायचंच आहे जरा वेळ. सो हळूहळू जाऊया आणि मग बघूया. आणि काय नियोजन आहे, कशासाठी चाललोय, काय आहे ते तुम्हाला कळेलच की. बघा सगळा ब्लॉग. आज भी जब वो पल मुझको याद आते हैं. सो गाईज, हे बघा इकडचं मार्केट आहे सकाळच्या वारी. मला गर्दी का झाली आहे बघतोय ते. इथं मार्केट आहे कशाचं, भाजी मार्केट सकाळच्या वारी. म्हणजे आपल्यासारखंच आहे, इथले माणसं पण आपल्यासारखेच आहेत, काय वेगळी नाहीत. आपण बी पहाटेचं उठून मार्केटला जातो, इथले लोक पण पहाटेचं उठून मार्केटला जातात. आणि भाऊ विचार करा, तुमचा भाऊ लागोपाठ 5 तास झालेले कंटिन्यू गाडी चालवली आहे, कंटिन्यू. पण थकला नाही तुमचा भाऊ, कारण तुमच्या भावात लई जोर आहे, अति जोर आहे, अति जोर. आता बघा कुठे आपण माहिती का, हे बघा समजू शकता, माजलगाव आणि मानवत. आपल्याला जायचंय कुठं ते बघायला लागेल पहिला मॅपला. 5:30 वाजलेले सकाळचे आणि ऑलमोस्ट आता 8 किलोमीटर राहिलेले. 15 मिनिटाचा रस्ता आहे, फायनली पोहोचून जाईल. म्हणजे जी जर्नी आपण 10:30-11 वाजता स्टार्ट केली ती 6 तास 12 मिनिटं, म्हणजे टोटल ओव्हरऑल 6.5 तासाच्या ड्राईव्ह नंतर फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर. नक्की कुठे काय ते आता आपण पोहोचल्यावर तुम्हाला कळेलच. सो पहिलं जाऊया लोकेशनवर आणि मग ठरवूया काय करायचं पुढे. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो Turn left, then you will arrive at your destination. आहे वाटतं. हिअर वी गो गाईज. सकाळचे 5:25 झालेले आहेत आणि आपण आता परभणीत आणि हा आपला इव्हेंटचा व्हेन्यू आहे. घंटा कोण उठलेला नाही आहे आणि आपण येऊन पोचलेलो होतो सकाळच्या बारी. तर नक्की जाऊन बघू स्टेटस काय आहे आतमध्ये आणि नक्की काय नियोजन आहे ते पण तुम्हाला कळूनच जाईल. काहीच नाही, मोकळं आहे सगळं. हे पाहू शकता गाईस तुम्ही, इंट्रिगिंग टॉल. उद्याच्या दिवस इथं आपल्याला एक काम आहे. काय काम आहे, ब्लॉग कंटिन्यू करा, कळेलच तुम्हाला. बाय द वे, सकाळच्या पारी आता 5:30 वाजले. बाप्पाचं दर्शन करून घ्या. सकाळच्या 5:30 वाजता बघतोय इकडं तिकडं काय आहे का, पण हा ना, म्हणजे ज्याचं लग्न आहे तेवढं आरडूर झोपलाय आणि आम्ही घोड्यावर बसून तकडाक करत आलेलो लवकर. पण लवकर यायचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो. माझ्या डोक्यात असं नियोजन होतं की लवकर निघावं आणि 2-3ला पोचून इकडं आपलं बुकिंग होतं.
सो तिथं जाऊन झोपावं. पण आम्ही पोचलो 5:30ला. आता 5:30ला कोणच नाही इथं. आणि आता 5:30ला फोन तरी कसा करू मी. मग ठीक आहे, बघू. स्टेटून बघत राहा तुम्ही काय होतं आहे, काय घडतं आहे ह्या आपल्या जर्नीत. हे आपल्या इव्हेंटसाठी आपण एवढं लांब आलेलो आहे. ह्या जर्नीत नेक्स्ट पुढं काय घडतं आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच. सो स्टेटून.